नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी टीचिंग एक्झाम कट्टा यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर हा अर्ज कोणाकडे करायचा, मानधन किती असेल, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे या व्हिडिओचा उपयोग त्यांना सुद्धा होईल। चला तर मग पाहूयात सविस्तर व्हिडिओ। ही कंत्राटी भरती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाच्या 23 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयानुसार डी.एड. आणि बी.एड. अर्हता धारक बेरोजगार जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आहे। डी.एड. आणि बी.एड. अर्हता धारक उमेदवारासाठी ही खूप मोठी संधी आहे। शासनाने ही एक मोठी संधी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। या भरतीसाठी तुम्हाला कोणतीही CET, TET, टेट या परीक्षेची गरज नसणार आहे। या भरतीसाठी तुम्हाला फक्त बी.एड. आणि डी.एड. ही शैक्षणिक अर्हता महत्त्वाची आहे। आता या भरतीची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया आपण। आता नियुक्ती कुठे होईल? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्या शाळेचे जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झडपीच्या शाळा आहेत तिथं 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर तुमची नियुक्ती केल्या जाईल। हे मानधन आहे तुम्हाला 15,000 प्रति महिना एवढे तुम्हाला मानधन असणार आहेत, म्हणजे महिन्याला 15,000 रुपये तुम्हाला मानधन असणार आहे। आता याच्या अटी आणि शर्ती काय असतील पहा। ही नियुक्ती पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असणार आहे। शासनाच्या कोणत्याही संवर्गात या समावेशनाचा अधिकार मिळणार नाही। म्हणजे कसे पहा, ज्यांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने ज्यांनी फॉर्म केले होते, म्हणजे जे भरले होते, जॉईन केले होते, त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला परमनंट करा। तर याच धर्तीवर शासनानं अशी मागणी करू नये यासाठी एक हमीपत्र, बंद हमीपत्र लिहून घेणार आहे शासन, आणि त्यात अशी कुठलीही मागणी आम्ही करणार नाही आणि आम्ही फक्त आणि फक्त केवळ 15,000 मानधनावरच नियुक्ती करणार आहोत, म्हणजे असणार आहोत, असे आपल्याला त्या फॉर्म भरताना त्या हमीपत्रावर लिहून सही करायची आहे। आपले सर्वांचे कशा असते, एकदा लागलं कंत्राटी पद्धतीवर की नंतर त्यांनी अशी मागणी करतात, उठाव करतात, आंदोलन करतात की आम्हाला परमनंट करून घ्या। त्यासाठीच शासन यावेळी काय करायला आहे की पहिल्यांदाच हमीपत्र लिहून त्याच्यावर तुमची सही करून घेत आहे की हा जे कालावधी आहे तो 1 वर्षाचाच राहणार आहे आणि त्यानंतर फक्त 15,000 मानधनावर आम्ही काम करणार आहोत, आम्ही कुठलीही मागणी करणार नाही, अशी त्या हमीपत्रामध्ये उल्लेख असणार आहे। या संदर्भातला शासनाचा GR लॉकडाऊनच्या आधीच आलेला होता। या भरतीची सुरुवात लॉकडाऊनच्या आधीच झालेली होती, पण काही कारणामुळे ती भरती तेव्हा झाली नाही। पण 5 सप्टेंबर 2024चा जो GR आहे त्यानुसार या भरतीला विरोध झाला होता। त्यामुळे 23 सप्टेंबर 2024मध्ये पहिल्यांदा एक GR आला। त्यामध्ये असं होतं की सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार होते, पण तसे पदे भरलीही होती, परंतु आंदोलन झाल्यामुळे, जागोजागी आंदोलन झाल्यामुळे ते भरलेले पद म्हणजे ते कंत्राटी पद्धत बंद केली आणि आता दुसरी एक नवीन आता GR आला की त्यामध्ये असं आहे, उल्लेख आहे की जे डी.एड. बी.एड. झालेले बेरोजगार आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यासाठी खरं तर हे बी.एड. आणि डी.एड. धारकासाठी सुवर्ण संधीच म्हणता येईल। तुम्ही हा फॉर्म नक्की भरू शकता। आता यासाठी उमेदवाराचे वय काय असणार आहे, वयाची मर्यादा किती असणार आहे ते पाहूया। उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे असणार आहे आणि मागास प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षे असणार आहे। या वयोगटातील उमेदवार या जागेसाठी फॉर्म भरू शकतात। डी.एड. किंवा बी.एड. ही व्यावसायिक पात्रता अनिवार्य आहे। आता यामध्ये काय असणार आहे की स्थानिक रहिवाशांना प्राधान्य दिले जाईल, म्हणजे की ज्या गावामध्ये शाळा आहेत त्या गावाच्या आसपासच्या लोकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल। तुमच्याकडं मूळ रहिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे। जर तिथला उमेदवार स्थानिक त्या लोकलचा उमेदवार मिळाला नाही, स्थानिकचा उमेदवार मिळाला नाही, तर तालुका लेवलचा उमेदवार त्याला सेकंड प्राधान्य देण्यात येईल। जर तालुक्याचाही उमेदवार मिळाला नाही तर जिल्हा लेवलचा उमेदवार यास प्राधान्य देण्यात येईल। असा या क्रमाने प्राधान्य देण्यात येणार आहे। आता नियुक्तीचा कालावधी हा 1 वर्षाचा असणार आहे, म्हणजे कंत्राटी पद्धतच 1 वर्षाची असणार आहे। आणि जर आवश्यकता भासलीस तुम्हाला काय त्याचा कालावधी वाढवून देण्याचा अधिकार हा जिल्हा परिषदेकडे असणार आहे। आपण जरी म्हटलं तरी मला इथं राहायचे तर आपल्याला कुठलेही अधिकार राहणार नाही आहेत, तो अधिकार जिल्हा परिषदेकडेच असणार आहे। करारनामा व मान्यतापत्राद्वारे
उमेदवारांनी सर्व अटी व शर्ती मान्य करणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडून जो करारनामा आणि मान्यतापत्र दिलेले असते त्याच्यावर ज्या अटी आणि शर्ती दिलेल्या असतात त्या तुम्हाला सर्व अटी व शर्ती मान्यच करणं आवश्यक आहे. जर तुम्ही त्या अटी व शर्तीचं उल्लंघन केलं तर तुम्हाला त्याच्यावर काहीतरी कारवाई होईल किंवा तुम्हाला तिथून काढून टाकल्या जाईल. त्यानंतर जर तुम्ही आता नियुक्ती कंत्राटी शिक्षकाची आहे, तुम्ही तिथं नियुक्त झालात आणि त्यानंतर तिथं जर नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यावर तुमची जी कंत्राटी शिक्षकाची तिथली जी पोस्ट आहे म्हणजे जे पद आहे ते तुमचं संपुष्टात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे स्पष्ट मार्गदर्शक सूचनेमध्ये. म्हणजे संपुष्टातच येईल, तिथलं तुमचं संपल. जर समजा तुम्ही 6 महिने झालं आणि जर तिथं एक परमनंट शिक्षक आला, नियमित शिक्षक उपलब्ध झाला, तर तुमचं 6 महिन्यानंतर तिथलं तुमचं कंत्राटी पद बंद होईल, रद्द होईल. आता जर तुम्ही यापूर्वी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला दुसरा अर्ज भरण्याची गरज नाही, तोच अर्ज तुमचा ग्राह्य धरण्यात जाईल. म्हणजे एखाद्या वेळेस असं होऊ शकते की आता मी आधी अर्ज भरला होता, मग आता अर्ज भरू का? तर नवीन अर्ज भरण्याची काहीही गरज नाही, तुम्हाला तोच आधीचाच अर्ज आत्ता ग्राह्य धरला जाईल असं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. या संदर्भामध्ये तुम्ही ज्या जिल्हा परिषदमध्ये आहात म्हणजे ज्या जिल्हा परिषदेच्या एरियामध्ये आहात किंवा आजूबाजूच्या असाल तर तुम्ही त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन त्या जिल्हा परिषदेची कंत्राटी भरतीची जाहिरात आली का आहे का ते एकदा पाहून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि त्या संदर्भात हे पेपरला आलेले काही कात्रण आहेत ते मी इथं जोडलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. 10च्या आत पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक भरती आहे. कंत्राटी शिक्षक भरतीला अखेर आठवडाभरात मुहूर्त मिळणार. आता काही जिल्हा परिषदेचे फॉर्म आलेले आहेत, काही जिल्हा परिषदेचे फॉर्म येतील आणि त्या जिल्हा परिषदेचे फॉर्म निघाले असतील, जाहिरात निघाली असेल तर तुम्हाला ते त्या जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म भरायचा आहे. पंचायत समितीला जाऊन एकदा चौकशी करून घ्या आणि तेथे जर उपलब्ध झाले असतील तर तुम्ही त्याची सविस्तर माहिती काढून फॉर्म भरून घ्या. अजून एक तुमच्या मनात असेल की मी पवित्र पोर्टलमधून जर शिक्षक म्हणून झालो तर मग मला कंत्राटीमध्ये जर मी लागलो तर मला तिकडं उमेदवारी मिळेल का किंवा माझी जॉईनिंग होईल का? तर हो, होईल. कारण तुम्ही जर पवित्र पोर्टलमधून लागलात तर तिथं तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि इकडची उमेदवारी तुमची आपोआप रद्द होणार आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त तोपर्यंत म्हणजे एकतर तुम्हाला आर्थिक लाभही होईल आणि अनुभवही मिळेल. तुम्हाला अनुभव हा फार महत्त्वाचा असतो, कुणालाही अनुभव हा फार महत्त्वाचा असतो. तर अनुभव येईल आणि तुम्ही ज्या शाळेवर शिक्षक म्हणून रुजू व्हाल त्या शाळेमध्ये तुम्हाला हा अनुभव कामाला येईल. तर बिनधास्तपणे तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता, अर्ज करू शकता आणि 15,000 मानधन घेऊ शकता. पण मला असं म्हणायचं आहे की जर शासनाने असे जर कंत्राटी पद्धतीने भरती सुरू केली तर पवित्र पोर्टलद्वारे किंवा मूळ जे शिक्षक पदावर जे नियुक्ती करणार आहेत ते शासन करणारच नाही. का करेल? जर त्यांना 15,000वर एखादा शिक्षक मिळत असेल तर तो जास्त पेमेंट देऊन जास्त पगार देऊन एखाद्या शिक्षकाला का म्हणून भरती करून घेईल? जर त्यांना 15,000वर उमेदवार मिळत असेल, एक शिक्षक मिळत असेल तर शासन फुल पगारावर एखाद्या शिक्षकाची भरती का करेल असा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर संघटित होऊन एक संघटना करून मोर्चा काढला किंवा आंदोलन केलं तर तुमचा याच्यामध्ये फायदा होईल. आम्हाला कंत्राटी पद्धत नको, आम्हाला 15,000 मानधनही नको आणि आम्हाला परमनंट भरती द्या, आमची परमनंट शाळेवर म्हणजे शिक्षक म्हणून परमनंट भरती द्या, आम्हाला उमेदवारी द्या असं तुम्ही मागणी मागू शकता. आता हे टेटची सेकंड फेज आहे, त्याच जर उमेदवारांना जर जागा दिल्या म्हणजे शाळेवर जॉईन करून घेतलं तर अजून चांगलं होईल ना, की एखादा परमनंट आपलाच मित्र असेल, आपलीच मैत्रीण असेल तर ते परमनंट म्हणून लागतील. हे जर असंच कंत्राटी पद्धती जर सुरू झाल्या तर परमनंट शिक्षक भरती होणार नाही आणि हे तुमचं भविष्य धोक्यात असणार आहे. परमनंट भरतीसाठी जर तुम्ही सरकारकडे मागणी केली तर त्याचा विचार होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला काय वाटते ते. कंत्राटी पद्धतीनं भरती होऊन तुम्हाला 15,000 मानधनावर शिक्षक म्हणून व्हायचे की TET टेट परीक्षा देऊन परमनंट शिक्षक म्हणून व्हायचे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. जे कोणी गरजू असतील ते नक्की फॉर्म भरतील आणि त्याचा लाभ घेतील. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.